हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो होतो इथं खालच्या रानामध्ये, जिथं आपण बेड काढले होते तिथं. सो आता मित्रांनो, इथं करायचं आहे आपल्याला बेड नीट करायचे आहेत, म्हणजे की जे गवत वगैरे आहे ते हे प्लेन करून घ्यायचं आहे. सो त्याच्यासाठी आलो आता आपण आपल्या इकडं ह्या रानामध्ये. सो चला आता आपण करूया सुरुवात आता एक एक ह्या कामाला. तर आधी पलीकडच्या साईडने सुरू करूया. जे काड्या वगैरे आहे ते काढून घ्यायचं अँड मग हे वरनं प्लेन करून घ्यायचं. मग आपल्याला ह्याच्यावर टाकायचं आहे खत, मग ठिबक अँड मग मल्चिंग. सो असं काम आहे आता इथं. ह्याच्यावरती मल्चिंगने तयार करायचं आहे हे रान पूर्ण, ह्याच्यात लावायचे. मग नंतर ना आपल्याला काही रोपं. सो चला आता आपण करूया सुरुवात आता हे नीट करण्याला. चला सो लेट स्टार्ट मित्रांनो. आता हे आपण काड्या सगळ्या गोळा करून घ्यायच्या, बेड तयार करून घ्यायचा. ते पण आपल्याला काढून घ्यायला लागतं. आणि आता हे थोडासा हा नॉर्मली बेंड आहे कधी मग कुठे कुठे. सो हा सुद्धा आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचा, कारण हा स्टार्टिंगला होता त्यामुळे थोडासा बेंड आहे. बाकीचे हे 2-3 बेड सोडले तर सगळे एकदम स्ट्रेट आहेत, त्याला काही अडचण नाहीये. सो आपण ह्याला आता थोडेसे वळून घ्यायचं आणि प्लेन करून टाकायचं. हो मित्रांनो, आता आलोय आपण विहिरीवर. आय मीन आपल्याला लावायचं इथं कांदा असं पाणी सुरू करायला आलोय. आपलं ते वडायचं होतं, ते वडायचं आहे, बट आपल्याला आधी 1-2 सारे कांदे लावायचे इकडं. मम्मी आली आहे, सो मम्मी म्हणते कांदा लावला. सो आता ते कांदा लावूया आपण थोडा, आणि मग परत जाऊया रिटर्न, परत चालू करूया आपण ते ओढायला. तर विहिरीत पाणी आलेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी चांगलं. करूया आपण इथं पाणी सुरू. पूर्ण फुल नको सोडायला, लागल्यावरती सोडायला येईल, बट आता थोडं कमीच सोडूया. आता लावायचं मित्रांनो आपल्याला ओल्या ह्याच्यात, म्हणजे पाण्यात कांदा लावायचा आता आपल्याला. हो चला, आता रोप वगैरे उठून ठेवलेलं मम्मीने, आणि मम्मी पण आली आहे. हे गेलं पाणी. चला आता पण घेऊ का आहे 1-2 सारे तेवढे कम्प्लीट करू, लावू कांदा लावून घेऊया. रोप पण बरेच शिल्लक आहे. सो इथं लावायचा मित्रांनो आपल्याला कांदा हा सारा. मित्रांनो तिथं पाणी सोडायचं म्हटलं आपल्याला पाईपाची आवश्यकता नाही आहे, गरज. पाईप डायरेक्ट खाली कांद्यात गेलेलं आहे. सो त्यासाठी आता हा पाईप आपण सोडूया इथंच दंडातनं पाणी, म्हणजे डायरेक्ट साऱ्यामध्ये जाईल. सो आता इथं काढूया आपण, हे सोडूया. सोडायचं. ओके, आता हे पाणी जाईल मित्रांनो डायरेक्ट दंडात दारामध्ये. ह्या पाईपातनं डायरेक्ट तिकडे पण काल कांद्याला पाणी सोडलं होतं ना, तिकडे जाते. तिकडे पाणी सोडायचंय आपल्याला, अलीकडच्या दंडातनं जाऊन द्यायचे पाणी. त्याच्यासाठी आपण सोडले. आता त्याच्यात तिथे यायचं मित्रांनो, हा सारं पाणी हो एवढा एक, आणि तिथं थोडा राहिला त्याला लावायचा. मित्रांनो मोठा सारा लावायचा पूर्ण. चला आता घेऊ आपण फटाफट एवढं लावून, बराच टाइम जाईल तरी ह्याला. मोठा सारा आहे, आणि तिथं समोर पण आहे थोडं ड्रम ठेवला तिथं. सो टाइम लागणार आहे, एवढं करू आणि मग जाऊया आपण परत रिटर्न.
चारा झाला मित्रांनो आपला लावून, इकडे राहिला होता तो पण झाला आणि हा पण झाला आता कम्प्लीट. सो चला आता जेवून येऊ आणि आपल्याला करायचं मित्रांनो इथंच मोटर सुरू. त्याला भरायचं आहे कांद्याला खत टाकून घेतलं पप्पांनी. आता जाणार आहे मम्मी आवरून बाजारला. तर चला आता करूया आपण, जाऊया आधी जेवण वगैरे करून येऊया, कारण की एकदम मोटर सुरू केल्याच्या नंतर परत जेवायला होणार नाही. सो जेवण करूया आणि रिटर्न येऊन मग आपण करूया मोटर सुरू. मोटर जोडून जाऊया मित्रांनो, पाईप तिकडं जोडायला, म्हणजे आलं की पाणी सोडायला सुरू करायचं. मोटर पाईप झाला मित्रांनो जोडून, आता जेवण करून यायचं आणि मोटर सुरू करायचं काम. तर मित्रांनो आता थोडं राहणारच आहे, कारण की आता आपल्याला करायची मोटर सुरू, तर मग आता हे थोडं मागं राहणार. चला आता आपण आलो आहे घरी, आता आवरूया, हा दोन जेवण वगैरे करूया आणि मग निघूया आपण पटकीने परत रिटर्न. सो मित्रांनो चला आता आपलं जेवण झालंय, आपण जाऊया आता खाली आणि करूया आपण कांद्याला पाणी सोडायला सुरुवात. आपण आपल्या खाली करूया आता आपण इथं फटकीने मोटर सुरू. हे झाली इकडं मोटर सुरू मित्रांनो आपली. तर चला आता आपण करूया कांदा भरायला सुरू. आधी वरचा भरून घ्यायचा इकडचा मोठावाला, आणि देन मग आपण जाणार तिकडे खाली डायरेक्ट. सो चला आता घेऊया आपण फटाफट भरायला. हा वाला कांदा भरायचा आहे आपल्याला आणि मग तिकडे जायचं आहे. आलं पण आहे, पाणी पण आलं आहे. सो आता हा झाला की मग स्ट्रेट सरळ डायरेक्ट त्या खालच्या खंडामध्ये जाणार. एवढं घेऊया कंप्लीट करू, मग सोडूया आपण तिकडे. सो मित्रांनो आपला कांदा झाला आहे भरून आणि आता आपण सोडले खाली तिकडे. सो हा पूर्ण कंप्लीट झाला आहे मित्रांनो हा. आणि आता सोडले पाणी आपण डायरेक्ट खालच्या एकदम लास्टच्या खंडावरती. सो चला आता आपण जाऊया तिकडेच राहायला. गुतलेलं काढूया. सो हे आलं मित्रांनो आपलं शेवटच्या खंडामध्ये पाणी. सो आता हे भरून घेऊया मित्रांनो, जेवढं खत टाकून घेतलं आहे तेवढं. आणि मग जायचं आपल्याला, गायांचं चाऱ्याचं पण पाहायचं आहे. सो बघूया आता किती टाईम लागतं आहे, तेवढे भरायला किती वेळ लागतो तेवढं भरूया आणि मग जाऊया आपण चारा काढायला. अजून दिवस तर आहे, सो बघूया आपण किती भरून होतं. तर मित्रांनो आता झाली आहे मोटर बंद आपली, पाणी पण बंद झालं आहे. सो चला आता आपण जाऊया. हा पण सारा कंप्लीट नाही झाला आहे. सो आता मोटर बंद झालीच आहे, तर चला आता आपण जाऊ. सो गायांचं चाऱ्याचं बघायला लागेल, आता दिवस जायला आला आहे ऑलमोस्ट. सो चला आता जाऊया, चारा काढूया आणि घेऊन जाऊया. आलो आहे आपण चारा काढायला अँड दिवस बघू शकताय मित्रांनो कसं झालं, एकदम ऑरेंज, एकदम संत्रेसारखा गोल गोल दिसतो, ऑरेंज अँड इथं काढायचं आपल्याला चारा. सो चला आता हा जातो, ठेवूया आपण इथं. तिकडं ठेवला तर तुम्ही घेऊन जाईल. म्हणून आता इथं ठेवूया आपण एका झाडाला लटकून आणि ठेवूया आपण गायांना चारा काढून आता फटाफट. सो आवडी आता लवकर वर इथं तर ठेवला वरती. सो चलो पटापट काढून घेऊया चारा आणि जमलं तर ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि घेऊन जाऊ घरी. चला. सो मित्रांनो आपला चारा काढून झाला आहे आणि ट्रॅक्टर आणून रचून वगैरे झालेलं आहे. सो चला आता आपण जाऊया चारा घरी. आलो मित्रांनो आपण घरी घेऊन चारा. सो चला आता घेऊया आपण गायला चारा. तेवढा खातील, मग पप्पा आल्यावरती परत टाकतील आणि मग गायांचं चाराचं काम संपल. सो चला आता
देऊ आपण गायांना चारा. सो मित्रांनो आपल्या गायांना चारा वगैरे टाकून झाला आहे. आता जवळपास बघा किती वाजलेत. आता वाजलेत 6:15 मित्रांनो ऑलमोस्ट. चला आता फ्रेश वगैरे होऊया अँड आराम करूया आता.